नमस्कार सर्वांना. आपल्या YouTube चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीची पूजा मी कशी केली चला पाहूयात. जिथे पूजा करणार आहे तिथे ओल्या कपड्याने पुसून घेतलं. रांगोळी काढली साईडून. स्वस्तिक काढलं. स्वस्तिकला हळदी-कुंकू वाहिलं. त्यावर चौरंग ठेवला. चौरंगावर स्वच्छ कपडा ठेवला. कपडा ठेवल्यानंतर थोडं तांदूळ ठेवून दिवा लावून घेतला. दिव्याला हळदी-कुंकू लावलं. दिव्याचं पूजन करून घेतलं. दिव्याला फूल वाहिलं. त्यानंतर गणपतीची पूजा केली. गणपतीला अभिषेक घातला. थोडं तांदूळ ठेवून त्यावर गणपती ठेवले. गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचं फूल वाहिलं आणि नैवेद्य म्हणून गूळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवला. गणपतीला कापसाचं वस्त्र परिधान केलं. त्यानंतर नागदेवतेची पूजा केली. नागदेवतेला हळदी-कुंकू वाहिलं. ज्योतीला हळदी-कुंकू वाहिलं. परत बृहस्पती आहे त्याच्यावर त्यांनाही हळदी-कुंकू लावलं आणि कापसाचं वस्त्र परिधान केलं. त्यानंतर नागदेवतेला दूध, साखरेचा आणि लाह्याचा नैवेद्य दाखवला. पूर्ण पूजा करताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो म्हणजे अनंदाती नागे भयो नमः. या मंत्राचा जप केल्याने ज्यांना काळसर्प दोष आहे, तो दोष कमी होण्यास मदत होते. पूजा झाल्यावर आपल्याला गणपतीची आरती करून घ्यायची. भगवान श्री शंकरांची आरती करून घ्यायची आहे. खूप सोपी मांडणी आहे. तुम्ही नक्की घरी पूजा करून घ्या आणि पूजा करताना आपण त्यामध्ये नागदेवता, नागिन आणि त्यांची 2 पिल्लं काढले, त्यांचीही पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी पूजा काढायची आहे. फोटो देवघरात ठेवायचा आहे. तांदूळ पक्ष्यांना घालायचा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक